ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित करत कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना त्यांच्या गावी एकही मत मिळालं नसल्याचा दावा केला। हे आमच्या इथे राजू पाटील बसलेत। कुठे आहेत राजू? कुठे? इथे। त्यांचं एक गाव आहे, गाव पाटलांचंच गाव, म्हणजे तिकडे त्यांनाच मतदान होतं। साधारणपणे किती 1200 लोकांचं गाव आहे ना, 1400 लोकांचं गाव आहे। या 1400 लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील? अख्खं सगळं मतदान, दरवेळेला त्यांना मतदान होतं। पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं, ते उभे होते त्यावेळेला मतदान झालं, ज्यावेळेला ते खासदारकीला होते त्यावेळेला मतदान झालं, सगळीकडं। त्या गावातनं किती मतदान झालं असेल राजू पाटलांना? किती मतं पडली असतील? एक पण नाही। अख्ख्या गावातनं एक मत नाही पडत। जी 1400च्या 1400 मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची, त्या गावामध्ये एक मत नाही पडत। मात्र त्यांच्या या विधानावर आता स्थानिक शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिवाद केला आहे। राजू पाटील यांच्या कटई गावातील शिवसैनिकांनी निवडणूक आयोगाच्या फॉर्म नंबर 20 मधील अधिकृत माहिती सोशल मीडियावर व्हायरल करत राज ठाकरे यांना चुकीची माहिती कोणी पुरवली असा थेट सवाल उपस्थित केलाय। तर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्जुन पाटील यांच्या मते कल्याण ग्रामीण मतदारसंघातील काटई गावात एकूण 1470 मतदार आहेत। येथे निवडणुकीसाठी 3 मतदान केंद्र उभारण्यात आली होती। निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार राजू पाटील यांना त्यांच्या गावात मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत। 353 क्रमांकाचे मतदान केंद्र राजू पाटील 260 मते, राजेश मोरे 183 मते, 354 क्रमांकाचे मतदान केंद्र राजू पाटील 269 मते, राजेश मोरे 205 मते, 355 क्रमांकाचे मतदान केंद्र राजू पाटील 154 मते, राजेश मोरे 151 मते। एकूण निकाल राजू पाटील 683 मते, राजेश मोरे 539 मते। राजू पाटील यांना त्यांच्या गावात 144 मतांची आघाडी। हे सर्व राजसाहेबांनी सांगितले, सर्व राजसाहेबांवर खोटी बातमी पोहोचवलेली आहे। खरी सत्य घटना ही आहे की काटई गावातनं राजू पाटीलला एकूण मतदान 1400 पैकी 683 मतदान राजू पाटीलला झालेले आहे। राजेश मोरेला 539 मतदान झालेलं आहे आणि उभाट्याला 191 मतदान झालेलं आहे। आणि काय सांगतं का राजूवाडी काटई गावात मतदान झाला नाही म्हणून? एकूण काटई गावात 3 बूथ होते। बूथ क्रमांक 353 इथं राजू पाटीलला 260 मतं पडली, राजेश मोरेला 183 मतदान झाला आणि यादी क्रमांक 354 मध्ये 269 राजू पाटील आणि 205 राजेश मोरे। यादी क्रमांक 355 मध्ये 154 राजू पाटील आणि 151 राजेश मोरे। पडण्याचा कार्यक्रम लोकांना चेंजेस हवा असतो। सारखे ते लोकांची कामं केली नाही, लोकांना कोणी भेटले नाही, लोकांच्या मनाचा हे होता, चालू होता पहिल्यापासून करणे। आता या वेळेला आम्हाला बदल घडवायचा आहे। निव्वळ मनसेचे त्याचे लोक जास्त हे करत होते, त्यांचेच लोक सर माझ्या समोर बोललेले आहेत काही लोक त्यांचे सर्व की नाही या वेळेला आम्हाला हे करायचं आहे। या अधिकृत आकडेवारीनुसार राजू पाटील यांना त्यांच्या गावातून 0 मतं मिळाली आहेत। हा दावा चुकीचा ठरतो। यामुळे ही चुकीची माहिती राज ठाकरे यांच्यापर्यंत कोणी आणि का पोहोचवली यावर आता राजकीय वादंग निर्माण झाले। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।